श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझ्या जीवनाचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. बाळा, जगात प्रत्येक माणूस सुख, शांती आणि यश शोधत असतो. पण अनेक वेळा त्याला वाटते की त्याच्या जीवनात फक्त अडचणीच आहेत. प्रत्येक दिशेला समस्या आहेत, प्रत्येक पावलावर संकटे आहेत आणि प्रत्येक प्रयत्नानंतर निराशा आहे. पण बाळा, हे लक्षात ठेव की संकटे ही तुझ्या जीवनाचा शेवट नसतात. संकटे म्हणजे तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली परीक्षा असते. जसा सोन्याला आगीत तापवले जाते तेव्हाच त्याची किंमत वाढते, तसाच माणूसही संकटांमधून अधिक सामर्थ्यवान बनतो. बाळा, तू अनेकदा विचार करतोस की माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, मीच का दुःख सहन करतो. पण बाळा, ज्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा असते त्यालाच मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. कारण परमेश्वराला माहित असते की हा भक्त या संकटांवर मात करू शकतो. बाळा, आयुष्यात कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. जेव्हा सर्वजण तुझी साथ सोडतील तेव्हा देखील स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे असतील. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे, कारण श्रद्धा आणि सबुरी यांच्यापेक्षा मोठी शक्ती दुसरी कोणतीही नाही. बाळा, तुझ्या मनात भीती असेल तर ती दूर कर, कारण भीती ही यशाची सर्वात मोठी शत्रू आहे. जो माणूस भीतीवर विजय मिळवतो तोच जीवनात मोठी भरारी घेतो. जगातले सर्व महान लोक सुरुवातीला सामान्यच होते, पण त्यांनी त्यांच्या भीतीवर मात केली आणि इतिहास घडवला. बाळा, लोक काय म्हणतील याचा विचार करून कधीही थांबू नकोस. लोकांचे काम बोलणे आहे. आज ते तुझ्यावर टीका करतील आणि उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. बाळा, प्रत्येक सकाळ ही नवीन संधी घेऊन येते. काल काय झाले हे विसर, कालच्या चुका विसर, कालचे अपयश विसर. नवीन दिवसाची सुरुवात नवीन आशेने कर, कारण जो माणूस प्रत्येक दिवस नव्याने जगतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. बाळा, आयुष्यात संयम खूप महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच मिळते. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच्याप्रमाणे तुझ्या मेहनतीचे फळही योग्य वेळ आल्यावर नक्की मिळेल. बाळा, जर कोणी तुझा अपमान केला तर दुःखी होऊ नकोस, कारण दुसऱ्यांच्या शब्दांनी तुझी किंमत कमी होत नाही. हिरा चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही, तसेच तुझे मूल्यही कायम राहते. बाळा, मन शांत ठेव, रागावर नियंत्रण ठेव, कारण रागामध्ये घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य दिशेने घेऊन जातो. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. सर्वजण कायमचे सोबत राहण्यासाठी नसतात. काही लोक तुझ्या जीवनात येतात, तुला अनुभव देतात आणि निघून जातात. त्यामुळे कोणाच्या जाण्याने स्वतःला तुटू देऊ नकोस. बाळा, स्वतःवर प्रेम कर, स्वतःचा आदर कर. जो माणूस स्वतःचा आदर करतो त्याचाच जग आदर करते. स्वतःला कमी समजण्याची चूक करू नकोस, कारण परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही विशेष गुण दिलेले असतात. बाळा, मेहनतीला पर्याय नाही. नशिबावर विश्वास ठेव, पण मेहनत सोडू नकोस, कारण नशीब दारापर्यंत घेऊन जाऊ शकते, पण यशाचे दार उघडण्यासाठी मेहनतच करावी लागते. बाळा, लक्षात ठेव की प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसेच तुझ्या जीवनातील दुःखाचा काळही कायम राहणार नाही. आज परिस्थिती कठीण असेल, पण उद्या नक्कीच चांगला दिवस येईल. बाळा, स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. रोज त्यांच्या नामाचा जप कर, त्यांच्या चरणी मन अर्पण कर. जेव्हा तुझे मन अस्वस्थ होईल तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप. हा मंत्र तुझ्या मनाला शक्ती देईल, धैर्य देईल आणि योग्य मार्ग दाखवेल. बाळा, तुझी स्वप्ने मोठी ठेव. लहान विचार करणारे लोक मोठे यश मिळवू शकत नाहीत. स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, कारण परमेश्वर त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात. बाळा, कधीही हार मानू नकोस. कितीही वेळा अपयश आले तरी पुन्हा उभा राहा, कारण यशस्वी आणि अयशस्वी माणसामधील फरक एवढाच असतो की यशस्वी माणूस एकदा जास्त प्रयत्न करतो. बाळा, आजपासून एक निर्णय घे. कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरायचे नाही, कोणतीही अडचण आली तरी मागे हटायचे नाही, कारण तुझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन फक्त शब्द नाहीत, तर जीवन बदलणारी शक्ती आहे. जेव्हा तू हे वचन मनापासून स्वीकारशील तेव्हा तुझ्या जीवनात आत्मविश्वास, धैर्य आणि सकारात्मकता निर्माण होईल. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज पुन्हा एकदा मी तुला सांगतो, तुझ्या जीवनात जे काही घडत आहे ते व्यर्थ नाही. प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक संघर्ष तुला काहीतरी शिकवण्यासाठी आला आहे. अनेक वेळा तुला वाटते की माझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. मी इतकी भक्ती करतो, इतका जप करतो, तरीही माझ्या जीवनात अडचणी का आहेत. बाळा, परमेश्वराच्या दरबारात कोणतीही प्रार्थना वाया जात नाही.
काही गोष्टी लगेच मिळतात, काही गोष्टी वेळ आल्यावर मिळतात आणि काही गोष्टी त्याहूनही चांगल्या स्वरूपात मिळतात. म्हणून अधीर होऊ नकोस. स्वामी समर्थ तुझ्यासाठी जे ठरवत आहेत ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असू शकते. बाळा, जेव्हा तुझे मन खचते तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचार. आजपर्यंत आलेल्या किती संकटांतून तू बाहेर पडलास? किती वेळा तुला वाटले होते की आता सर्व काही संपले, पण तरीही तू उभा राहिलास? याचा अर्थ असा की तुझ्यामध्ये संकटांपेक्षा मोठी शक्ती आहे. बाळा, जीवनात काही लोक तुला कमी लेखतील. ते म्हणतील की तू काही करू शकत नाहीस. तुझी स्वप्ने खूप मोठी आहेत. पण लक्षात ठेव, जे लोक स्वतः मोठी स्वप्ने पाहू शकत नाहीत ते इतरांच्या स्वप्नांवर हसतात. त्यांच्या शब्दांना मनावर घेऊ नकोस. बाळा, यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. जर तू स्वतःवरच शंका घेतलीस तर जग तुझ्यावर विश्वास का ठेवेल? म्हणून स्वतःला रोज सांग, मी सक्षम आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी यश मिळवणार आहे. बाळा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण जसे बी पेराल तसे फळ मिळेल. जर मनात सतत भीती, चिंता आणि निराशा भरली असेल तर जीवनात आनंद कसा येईल? म्हणून मनात सकारात्मक विचार रुजव. बाळा, कृतज्ञता हा जीवनातील सर्वात मोठा गुण आहे. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माननीय, कारण अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे तुझ्यापेक्षा खूप कमी आहे. जे मिळाले आहे त्याची किंमत समजली की जे हवे आहे ते मिळण्याचे मार्गही खुलतात. बाळा, प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वामींचे नाव घे, त्यांच्या चरणी नमस्कार कर. दिवसाची सुरुवात भक्तीने केली तर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. ती ऊर्जा तुला दिवसभर योग्य मार्गावर ठेवते. बाळा, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नकोस. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही लोकांना यश लवकर मिळते, काहींना उशिरा मिळते, पण जे सातत्य ठेवतात त्यांना यश नक्की मिळते. बाळा, जर तुला जीवनात मोठे व्हायचे असेल तर मोठा विचार कर. तुझ्या ध्येयाला घाबरू नकोस, कारण मोठे ध्येयच मोठी प्रेरणा देतात. लहान विचार माणसाला एका मर्यादेत अडकवून ठेवतात. बाळा, अनेकदा जीवनात असा काळ येतो जेव्हा कोणीही तुझी साथ देत नाही. मित्र दूर जातात, नातेवाईक समजून घेत नाहीत आणि परिस्थिती विरोधात जाते. पण याच काळात तुझी खरी ताकद तयार होत असते. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला कधीही एकटे सोडत नाही. जरी तुला त्यांची उपस्थिती जाणवत नसली तरी ते तुझ्या सोबत असतात. ते तुझे प्रत्येक अश्रू पाहतात, प्रत्येक वेदना जाणतात आणि योग्य वेळ आल्यावर तुला मार्ग दाखवतात. बाळा, राग, द्वेष आणि सूड या गोष्टी मनातून काढून टाक. या गोष्टी मनाची शांती हिरावून घेतात. ज्याने तुला दुखावले त्याला माफ कर. माफी म्हणजे त्याच्या चुकीचे समर्थन नाही, तर स्वतःच्या मनाला मुक्त करणे आहे. बाळा, चांगले कर्म करत राहा, कारण कर्माचे फळ नक्की मिळते. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण प्रत्येक कर्माचा हिशोब नक्की होतो. म्हणून चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडू नकोस. बाळा, तुझ्या घरातील वडीलधाऱ्यांचा आदर कर. त्यांचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे धन आहे. अनेक संकटे त्यांच्या आशीर्वादामुळेच दूर होतात. बाळा, मनात श्रद्धा आणि चेहऱ्यावर हास्य ठेव. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हसण्याची सवय सोडू नकोस, कारण हसणारा माणूस स्वतःलाही आणि इतरांनाही सकारात्मक ऊर्जा देतो. बाळा, जर आज तुला वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरोधात आहे तर निराश होऊ नकोस. पतंगही वाऱ्याच्या विरोधात उडतो, वाऱ्यासोबत नाही. विरोधच तुला उंच घेऊन जाणार आहे. बाळा, आज एक संकल्प कर, भूतकाळातील दुःख विसरायचे, भविष्याची जास्त चिंता करायची नाही आणि वर्तमानात राहून सर्वोत्तम प्रयत्न करायचे, कारण वर्तमान हा तुझ्या हातात असलेला सर्वात मोठा खजिना आहे. बाळा, स्वामी समर्थांचे हे वचन कायम लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन तुझ्या मनात कोरून ठेव. जेव्हा अंधार वाटेल तेव्हा हे वचन आठव. जेव्हा संकट येईल तेव्हा हे वचन आठव. जेव्हा मन खचेल तेव्हा हे वचन आठव. कारण ज्या भक्ताच्या हृदयात स्वामींचे नाव असते त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला आत्मविश्वासाची खरी शक्ती सांगणार आहे. बाळा, जगात अनेक लोक प्रतिभावान असतात, अनेक लोक बुद्धिमान असतात, पण प्रत्येकजण यशस्वी होत नाही. कारण यश मिळवण्यासाठी फक्त बुद्धी पुरेशी नसते, त्यासाठी स्वतःवर असलेला विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो. बाळा, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. पण जेव्हा तू स्वतःला कमी समजतोस तेव्हा सोप्या गोष्टी सुद्धा कठीण वाटू लागतात. म्हणून आजपासून स्वतःबद्दल चांगले विचार कर. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेव. बाळा, तुझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणीने तुला काहीतरी शिकवले आहे. प्रत्येक अपयशाने तुला अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे अपयशाला शत्रू समजू नकोस.
अपयश हा यशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळा, अनेक लोक अपयश आल्यावर प्रयत्न करणे सोडून देतात. पण जे लोक पुन्हा उभे राहतात, पुन्हा प्रयत्न करतात आणि पुन्हा लढतात, त्यांनाच यश मिळते. म्हणून कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभा राहा. बाळा, जीवनात संयम ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठीही वेळ लागतो. बाळा, तुझ्या मनात जर सतत चिंता असेल तर तू वर्तमानातील आनंद गमावून बसशील. चिंता करून समस्या सुटत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात आहेत त्यासाठी मेहनत कर आणि ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात नाहीत त्या स्वामींवर सोपवून दे. यामुळे मन हलके राहील आणि जीवनात शांती मिळेल. बाळा, तुझ्या बोलण्यात गोडवा ठेव. शब्दांची ताकद खूप मोठी असते. एक प्रेमळ शब्द एखाद्याचा दिवस सुंदर बनवू शकतो आणि एक कठोर शब्द एखाद्याच्या मनाला खोल जखम देऊ शकतो. बाळा, कोणाच्याही यशामुळे निराश होऊ नकोस. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. काही लोक पुढे दिसतात कारण त्यांनी प्रवास लवकर सुरू केला असतो. तुझी वेळही येईल, फक्त चालत राहा. बाळा, स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस, कारण तुलना केल्याने आनंद नष्ट होतो. तू जसा आहेस तसा अनमोल आहेस. स्वामींनी तुला एका विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. बाळा, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन आशीर्वाद आहे. सकाळी डोळे उघडले की परमेश्वराचे आभार मानणे, कारण प्रत्येकाला नवीन दिवसाची संधी मिळतेच असे नाही. बाळा, तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर घरातील लोकांशी प्रेमाने वाग. राग, अहंकार आणि कटुता घरातील आनंद हिरावून घेतात. बाळा, जेव्हा कोणी तुझ्यावर अन्याय करेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नकोस. शांत राहा, योग्य वेळ येऊ दे, कारण सत्याला वेळ लागू शकतो पण विजय नेहमी सत्याचाच होतो. बाळा, तुझ्या ध्येयासाठी मेहनत करत राहा. लोकांनी टाळ्या वाजवल्या तरी थांबू नकोस आणि टीका केली तरी थांबू नकोस, कारण तुझे ध्येय लोकांचे मत बदलणे नाही तर तुझे स्वप्न पूर्ण करणे आहे. बाळा, जर जीवनात अंधार वाटत असेल तर लक्षात ठेव की अंधार हा प्रकाशाच्या आगमनाची चाहूल असतो. प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळ येतो. बाळा, तुझ्या मनातील भीतीला बाहेर काढ. भीती तुला थांबवते पण विश्वास तुला पुढे नेतो. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव आणि धैर्याने पुढे चालत राहा. बाळा, नम्रता हा खूप मोठा गुण आहे. मोठे झाल्यावरही नम्र राहा, कारण फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. तसेच खरे महान लोक नेहमी नम्र असतात. बाळा, आयुष्यात पैशापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे चांगले संस्कार आणि चांगले संबंध. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास हरवला तर तो परत मिळवणे खूप कठीण असते. बाळा, रोज काही वेळ स्वतःसाठी काढ. शांत बस, स्वामींचे नाव घे, मनातील विचार शांत कर. यामुळे तुला जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. बाळा, तुझ्या जीवनात जे काही चांगले घडणार आहे त्याची तयारी आजपासून सुरू कर, कारण संधी अचानक येते पण तिच्यासाठी तयारी आधीपासून करावी लागते. बाळा, स्वामी समर्थांचे नाम हे एक अमूल्य धन आहे. जितका जास्त नामस्मरण करशील तितकी मनाला शांती मिळेल, संकटांमध्ये धैर्य मिळेल आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल. बाळा, आज मी तुला एक संकल्प देतो. स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवायची, कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही आणि प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगायचा. कारण बाळा, तुझ्या जीवनात अजून खूप सुंदर गोष्टी घडायच्या आहेत. आजचा संघर्ष हा उद्याच्या यशाची तयारी आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, भिवू नकोस बाळा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, आज मी तुला मनाच्या शक्तीबद्दल सांगणार आहे. बाळा, माणसाच्या जीवनात सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ती त्याचे मन आहे. मन जिंकले तर जग जिंकता येते आणि मन हरले तर सर्व काही असूनही माणूस हरलेला असतो. बाळा, अनेक वेळा तुझ्या जीवनातील परिस्थिती कठीण नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन कठीण असतो. जेव्हा मन सकारात्मक असते तेव्हा मोठी समस्या देखील छोटी वाटते, पण जेव्हा मन नकारात्मक असते तेव्हा छोटी अडचणी पर्वतासारखी वाटू लागते. बाळा, म्हणून सर्वप्रथम तुझे मन मजबूत कर. मनाला चांगले विचार दे, चांगली पुस्तके वाच, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, स्वामी समर्थांचे नामस्मरण कर, कारण जसे अन्न शरीराला पोषण देते तसेच चांगले विचार मनाला शक्ती देतात. बाळा, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईलच असे नाही. काही गोष्टी तुझ्या इच्छेनुसार घडतील आणि काही गोष्टी तुझ्या अपेक्षेच्या विरुद्ध घडतील, पण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगले शोधण्याची सवय लाव. बाळा, अनेक लोक आनंद मिळाल्यावर स्वामींना आठवतात आणि संकट आले की तक्रार करतात, पण खरा भक्त तोच असतो जो सुखातही स्वामींचे आभार मानतो आणि दुःखातही स्वामींवर विश्वास ठेवतो. बाळा, तुला कधी कधी वाटेल की माझे प्रयत्न वाया जात आहेत,
मी खूप मेहनत करतो पण अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण लक्षात ठेव, कोणतीही प्रामाणिक मेहनत कधीच वाया जात नाही. प्रत्येक प्रयत्न तुझ्या भविष्यासाठी पाया मजबूत करत असतो. बाळा, जीवनात शॉर्टकट शोधू नकोस. शॉर्टकट काही काळासाठी फायदा देऊ शकतो, पण कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी प्रामाणिक मार्गानेच चालावे लागते. जे यश मेहनतीने मिळते त्याची गोडी वेगळीच असते. बाळा, स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवू नकोस. काही लोक तुझी स्तुती करतील, काही टीका करतील, पण तुझे खरे मूल्य स्वामींना माहीत आहे. म्हणून लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या कर्मावर लक्ष दे. बाळा, जर कोणी तुझा विश्वासघात केला असेल तर त्यातून धडा घे, पण मनात कटुता ठेवू नकोस. प्रत्येक व्यक्ती तुझ्या जीवनात काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही प्रेम शिकवतात, काही अनुभव देतात आणि काही सावध राहायला शिकवतात. बाळा, वेळ ही जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. पैसा गेला तर परत मिळू शकतो, पण गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून वेळेचा योग्य उपयोग कर. आज जे काम करू शकतोस ते उद्यावर ढकलू नकोस. बाळा, सकाळची सुरुवात सकारात्मक विचारांनी कर. उठल्याबरोबर मोबाईल किंवा चिंता पाहू नकोस. प्रथम स्वामींचे स्मरण कर. 2 मिनिटे शांत बस. दिवसासाठी चांगला संकल्प कर. यामुळे संपूर्ण दिवस अधिक सुंदर जाईल. बाळा, जे लोक सतत तक्रारी करत राहतात त्यांना आनंद कधीच मिळत नाही. पण जे लोक प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधतात ते नेहमी समाधानी राहतात. म्हणून तक्रारी कमी कर आणि कृतज्ञता वाढव. बाळा, जीवनात यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: श्रद्धा, संयम आणि सातत्य. श्रद्धा तुला दिशा देते, संयम तुला स्थिर ठेवतो आणि सातत्य तुला ध्येयापर्यंत पोहोचवते. बाळा, कधीही स्वतःला कमी समजू नकोस. स्वामी समर्थांनी तुला एका खास उद्देशासाठी या जगात पाठवले आहे. तुझ्यात अशी क्षमता आहे जी कदाचित तुला अजूनही पूर्णपणे माहीत नाही. बाळा, लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कर. कारण दुसऱ्यांना बदलणे कठीण असते, पण स्वतःला बदलणे शक्य असते. आणि जेव्हा तू स्वतःमध्ये बदल घडवतोस तेव्हा तुझे संपूर्ण जीवन बदलू लागते. बाळा, मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा मार्ग नाही. जेव्हा मन अस्वस्थ होईल, चिंता वाढेल किंवा भीती वाटेल तेव्हा डोळे बंद करून फक्त एकच मंत्र म्हण: श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुझ्या मनाला स्थिर करेल, तुझ्या विचारांना दिशा देईल आणि तुला नव्याने उभे राहण्याची शक्ती देईल. बाळा, आज जे संकट तुला मोठे वाटत आहे, काही वर्षांनंतर तेच संकट तुला एक अनुभव वाटेल. म्हणून सध्याच्या अडचणींना घाबरू नकोस. त्या कायमस्वरूपी नाहीत. बाळा, जीवनात नेहमी आशावादी राहा. कारण आशा संपली की प्रयत्न संपतात आणि प्रयत्न संपले की यशाचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो, आशा सोडू नकोस. बाळा, लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे नाव हे तुझ्या जीवनातील सर्वात मोठे संरक्षण आहे. त्यांची कृपा तुझ्यावर असेल तर संकटे तुला घाबरवू शकणार नाहीत. त्यांची साथ असेल तर अंधार कायमचा राहणार नाही. आणि त्यांच्यावरची श्रद्धा असेल तर तुझ्या जीवनात अशक्य असे काहीही राहणार नाही. म्हणून बाळा, डोकं उंच ठेव, मन शांत ठेव, कर्म चांगले ठेव आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. कारण भिवू नकोस बाळा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला संघर्षाचे महत्त्व सांगणार आहे. बाळा, या जगात असा एकही यशस्वी माणूस नाही ज्याने संघर्ष केला नाही. प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक अपयश, अनेक त्याग आणि असंख्य प्रयत्न दडलेले असतात. पण लोकांना फक्त यश दिसते, संघर्ष दिसत नाही. बाळा, जेव्हा तुझ्या जीवनात अडचणी येतात तेव्हा त्यांना शिक्षा समजू नकोस. त्या तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेल्या संधी असतात. जसा तलवारीला धार लावण्यासाठी घर्षण आवश्यक असते, तसाच माणसाला घडवण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. बाळा, आज तू ज्या अडचणींना सामोरा जात आहेस त्या उद्या तुझ्या सामर्थ्याची ओळख बनतील. म्हणून संकटांपासून पळू नकोस, त्यांना धैर्याने सामोरे जा. कारण प्रत्येक संकटाच्या पलीकडे एक नवीन संधी तुझी वाट पाहत असते. बाळा, अनेक वेळा तू खूप मेहनत करतोस पण परिणाम लगेच दिसत नाही. अशा वेळी निराश होऊ नकोस. बी जमिनीत पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही. आधी मुळे मजबूत होतात, मग अंकुर फुटतो आणि नंतर फळे येतात. तुझ्या प्रयत्नांचेही तसेच आहे. बाळा, स्वामी समर्थ तुला नेहमी योग्य वेळी योग्य गोष्ट देतात. कधी कधी तुला वाटते की उशीर होत आहे, पण बाळा, स्वामींच्या वेळेपेक्षा योग्य वेळ दुसरी नसते. म्हणून विश्वास ठेव. बाळा, जीवनात काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून दुःखी होऊ नकोस. कधी कधी स्वामी तुला जे हवे आहे ते देत नाहीत, कारण ते तुला त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट देण्यासाठी तयारी करत असतात. बाळा, तुझ्या मनातील नकारात्मक विचार ओळख. जे विचार तुला कमजोर करतात, जे तुला घाबरवतात, जे तुला थांबवतात, त्यांना मनातून बाहेर काढ. कारण मन जसे विचार करते तसेच जीवन घडू लागते.
बाळा, दररोज स्वतःला प्रेरणा दे. दुसरा कोणी येऊन तुला प्रेरणा देईल याची वाट पाहू नकोस. आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःला सांग, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे, मी हार मानणार नाही, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. बाळा, या 4 वाक्यांमध्ये खूप मोठी शक्ती आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असो, एक छोटी आशेची ज्योतही तो अंधार दूर करू शकते. म्हणून आशा कधीही सोडू नकोस, कारण आशा जिवंत असेल तर मार्ग नक्की सापडतो. बाळा, लोकांनी तुला समजून घेतले नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. प्रत्येकाला तुझा प्रवास समजेलच असे नाही. काही लोक फक्त परिणाम पाहतात, पण तुझ्या प्रयत्नांची खोली त्यांना दिसत नाही. बाळा, म्हणून लोकांच्या मान्यतेची वाट पाहू नकोस. स्वतःला मान्यता दे, स्वतःच्या प्रगतीचा आनंद साजरा कर. कालपेक्षा आज तू थोडा जरी पुढे गेला असशील तरी ते यश आहे. बाळा, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन धडा घेऊन येतो. काही दिवस आनंद शिकवतात, काही दिवस संयम शिकवतात, काही दिवस धैर्य शिकवतात. त्यामुळे कोणताही दिवस वाया जात नाही. बाळा, तुझे ध्येय कितीही मोठे असो, त्याकडे एका वेळी एक पाऊल टाक. संपूर्ण जिना दिसणे आवश्यक नसते, पहिली पायरी चढण्याचे धैर्य असणे आवश्यक असते. बाळा, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणे म्हणजे फक्त संकटात त्यांना हाक मारणे नाही, तर प्रत्येक परिस्थितीत त्यांची उपस्थिती जाणवणे आहे. सुखात त्यांचे आभार मानणे आणि दुःखात त्यांच्यावर विश्वास ठेवणे आहे. बाळा, कधी कधी जीवनात शांत राहणे हेच सर्वात मोठे उत्तर असते. प्रत्येक वादाला उत्तर देण्याची गरज नसते, प्रत्येक टीकेला प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काही गोष्टी वेळ आणि कर्म यांच्यावर सोडून द्याव्यात. बाळा, लक्षात ठेव, जे लोक तुझी टिंगल करतात ते कायमचे महत्वाचे नसतात, पण तुझे स्वप्न महत्वाचे आहे. तुझी मेहनत महत्वाची आहे आणि तुझा स्वामींवरील विश्वास सर्वात महत्वाचा आहे. बाळा, जर आज तुझे मन खचले असेल तर डोळे बंद कर आणि स्वामी समर्थांचे नाव घे. मनात त्यांचे चरण स्मर आणि स्वतःला सांग, हा काळही निघून जाईल. कारण कोणतीही रात्र कायमची नसते, कोणतेही संकट कायमचे नसते, कोणतेही दुःख कायमचे नसते. बाळा, आजचा संघर्ष उद्याची ताकद बनणार आहे. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे कारण बनणार आहेत आणि आजचा संयम उद्याच्या यशाचा पाया बनणार आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेव आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेव. कारण भिवू नकोस बाळा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला विश्वासाची शक्ती सांगणार आहे. बाळा, जीवनात अनेक गोष्टी ज्ञानाने मिळतात, काही गोष्टी अनुभवाने मिळतात, पण काही चमत्कार फक्त विश्वासाने घडतात. ज्या मनात श्रद्धा असते त्या मनाला संकटे घाबरवू शकत नाहीत. बाळा, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी समर्थ एक नवीन दरवाजा उघडण्याची तयारी करत असतात. पण अनेकदा माणूस बंद झालेल्या दरवाजाकडेच पाहत राहतो आणि उघडणारा नवीन मार्ग त्याला दिसत नाही. बाळा, म्हणून जे निघून गेले त्याचा जास्त विचार करू नकोस. जे मिळाले नाही त्याचे दुःख करत बसू नकोस. कारण जीवन नेहमी पुढे चालत असते. नदी मागे वळून वाहत नाही, ती सतत पुढे जाते. तसेच तूही पुढे जात राहा. बाळा, काही वेळा तुझ्या मनात प्रश्न येईल की स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? मी इतके नामस्मरण करतो, इतकी भक्ती करतो, तरीही संकटे का येतात? बाळा, लक्षात ठेव, शाळेत ज्याला पुढच्या वर्गात जायचे असते त्यालाच परीक्षा द्यावी लागते. परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, परीक्षा म्हणजे पुढच्या स्तरावर जाण्याची तयारी. तसेच जीवनातील संकटे ही तुझ्या उन्नतीची तयारी असतात. बाळा, स्वामी समर्थ तुला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी परीक्षा घेतात. त्यांना माहित असते की तू या संकटांपेक्षा मोठा आहेस. तुझ्यात त्यांना सामोरे जाण्याची क्षमता आहे. बाळा, आयुष्यात कधीही खोटेपणाचा आधार घेऊ नकोस. खोटे बोलून काही काळ फायदा होईल, पण सत्याचा मार्ग कायमस्वरूपी सन्मान देतो. सत्याला वेळ लागू शकतो, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. बाळा, चांगल्या सवयी लाव. सकाळी लवकर उठ, नामस्मरण कर, वडीलधाऱ्यांचा आदर कर, वेळेचे महत्त्व समजून घे. या छोट्या सवयीच भविष्यात मोठे यश घडवतात. बाळा, जीवनात जे लोक तुला साथ देतात त्यांची कदर कर. कारण प्रत्येकाला खरे मित्र, खरे नातेवाईक आणि खरे शुभचिंतक मिळत नाहीत. जे तुझ्या कठीण काळात तुझ्यासोबत उभे राहतात तेच खरे आपले असतात. बाळा, दुसऱ्यांचे चांगले पाहून आनंदी हो. दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करू नकोस. कारण दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातही आनंद वाढत जातो. बाळा, लक्षात ठेव की जीवन ही स्पर्धा नाही, हा एक प्रवास आहे. प्रत्येक व्यक्तीची वाट वेगळी आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. बाळा, अनेक वेळा तू एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतोस आणि ती मिळत नाही, पण काही काळानंतर तुला समजते की जे मिळाले नाही तेच तुझ्यासाठी योग्य नव्हते.
त्यामुळे प्रत्येक नकारामध्येही स्वामींची कृपा दडलेली असू शकते. बाळा, मनात नेहमी प्रेम ठेव. रागाने, द्वेषाने आणि अहंकाराने मन जड होते, पण प्रेमाने मन हलके होते. जिथे प्रेम असते तिथे स्वामींचा वास असतो. बाळा, आयुष्यातील खरे सुख बाहेर शोधू नकोस. ते तुझ्या मनात आहे, समाधानामध्ये आहे, कृतज्ञतेमध्ये आहे, स्वामींच्या चरणी असलेल्या श्रद्धेमध्ये आहे. बाळा, जर तुला शांती हवी असेल तर भूतकाळातील दुःख सोडून दे. जुन्या जखमा कुरवाळत बसू नकोस. जे झाले ते झाले, आता नवीन सुरुवात कर. बाळा, स्वामी समर्थांचे नाम हे फक्त शब्द नाहीत, ते एक शक्ती आहे. जेव्हा तू मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा तुझ्या मनातील भीती कमी होते, धैर्य वाढते आणि आत्मविश्वास जागृत होतो. बाळा, प्रत्येक दिवस हा एक नवीन आशीर्वाद आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात तक्रारीने करू नकोस. दिवसाची सुरुवात आभाराने कर. स्वामींचे आभार माननीय, जीवनाचे आभार माननीय. बाळा, काही लोक तुझ्या वाटेत अडथळे आणतील, काही लोक तुला कमी लेखतील, काही लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीच्या मार्गावर आहेस. कधी कधी विरोध हा तुझ्या प्रगतीचा पुरावा असतो. बाळा, लक्षात ठेव, तुझे ध्येय मोठे असेल तर परीक्षा देखील मोठ्या असतील. तुझे स्वप्न मोठे असेल तर संघर्षही मोठा असेल, पण तुझा विश्वास मोठा असेल तर विजय त्याहूनही मोठा असेल. बाळा, म्हणून आज एक वचन दे. कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही, कितीही अडथळे आले तरी थांबायचे नाही, कितीही अंधार झाला तरी आशा सोडायची नाही, आणि कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामी समर्थांवरील श्रद्धा कमी होऊ द्यायची नाही. कारण बाळा, ज्याच्या हृदयात स्वामी समर्थ आहेत त्याच्या जीवनात आशा कधीच संपत नाही. ज्याच्या ओठांवर स्वामींचे नाम आहे त्याचे धैर्य कधीच कमी होत नाही, आणि ज्याच्या मनात स्वामींवरील श्रद्धा आहे त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. भिऊ नकोस बाळा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, आज मी तुला जीवनातील धैर्य आणि चिकाटीचे महत्त्व सांगणार आहे. बाळा, जगातील प्रत्येक मोठे यश हे एका छोट्या सुरुवातीपासूनच सुरू झाले आहे. कोणताही महान माणूस जन्मतः महान नसतो, त्याला महान बनवते त्याची मेहनत, त्याची चिकाटी आणि त्याचा कधीही न हार मानणारा स्वभाव. बाळा, अनेक लोक स्वप्ने पाहतात पण फार कमी लोक त्या स्वप्नांसाठी संघर्ष करतात. स्वप्न पाहणे सोपे आहे पण त्यासाठी दररोज प्रयत्न करणे कठीण आहे. म्हणूनच यश सर्वांना मिळत नाही. बाळा, जर तुझे ध्येय खरे असेल तर त्यासाठी त्याग करावा लागेल. काही वेळा आराम सोडावा लागेल, काही वेळा झोप कमी करावी लागेल, काही वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागतील. पण लक्षात ठेव, प्रत्येक त्याग तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असतो. बाळा, जीवनात काही दिवस असे येतील जेव्हा तुला वाटेल की आता पुढे जाणे शक्य नाही. शरीर थकलेले असेल, मन खचलेले असेल आणि परिस्थिती कठीण असेल, पण याच क्षणी खरा योद्धा आणि सामान्य माणूस यांच्यात फरक निर्माण होतो. सामान्य माणूस थांबतो, पण योद्धा आणखी एक पाऊल पुढे टाकतो. बाळा, तू योद्धा आहेस. तू संघर्षासाठी जन्माला आला आहेस, तू हार मानण्यासाठी जन्माला आलेला नाहीस. बाळा, प्रत्येक वेळी जेव्हा तू संकटावर मात करतोस तेव्हा तू आधीपेक्षा अधिक मजबूत बनतोस. त्यामुळे संकटांना घाबरू नकोस, त्यांना तुझ्या विकासाचा भाग समज. बाळा, स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणे म्हणजे फक्त प्रार्थना करणे नाही. श्रद्धा म्हणजे संकटांमध्येही विश्वास टिकवून ठेवणे. जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हाही स्वामींवर विश्वास ठेवणे. बाळा, कधी कधी स्वामी तुला तुझ्या इच्छेप्रमाणे उत्तर देत नाहीत, कारण त्यांना तुझ्यासाठी अधिक चांगले काय आहे हे माहीत असते. म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांच्या चरणी सोपव आणि मन शांत ठेव. बाळा, आज तुझ्याकडे जे काही आहे त्याची किंमत समजून घे. कुटुंब, आरोग्य, वेळ, मित्र, श्रद्धा या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचे जतन कर. बाळा, जीवनात एक गोष्ट नक्की लक्षात ठेव, तू किती वेळा पडलास हे महत्त्वाचे नाही, तू किती वेळा पुन्हा उभा राहिलास हे महत्त्वाचे आहे. कारण जिंकणारे लोक कधीच न पडणारे नसतात, ते पडूनही पुन्हा उभे राहणारे असतात. बाळा, लोक तुला अडवण्याचा प्रयत्न करतील, ते म्हणतील की हे शक्य नाही, ते तुझ्या क्षमतेवर शंका घेतील, पण त्यांच्या शब्दांपेक्षा तुझा विश्वास मोठा असला पाहिजे. बाळा, लक्षात ठेव, जर स्वामींनी तुझ्या मनात एखादे स्वप्न दिले असेल तर ते पूर्ण करण्याची क्षमता देखील त्यांनी तुला दिलेली आहे. म्हणून स्वतःवर शंका घेऊ नकोस. बाळा, रोज स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न कर. कालपेक्षा आज थोडे चांगले बन, आजपेक्षा उद्या थोडे चांगले बन. ही छोटी प्रगतीच मोठ्या यशाचा पाया असते. बाळा, तुझ्या जीवनातील प्रत्येक अनुभव महत्त्वाचा आहे. चांगले अनुभव तुला आनंद देतात आणि कठीण अनुभव तुला शहाणपण देतात, त्यामुळे कोणत्याही अनुभवाला वाईट समजू नकोस. बाळा, संयम हा खूप मोठा गुण आहे.
जे लोक योग्य वेळेची वाट पाहू शकतात तेच मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. बाळा, जर तुला मनःशांती हवी असेल तर दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहणे कमी कर आणि स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित कर. दुसऱ्यांच्या यशाची तुलना स्वतःशी करू नकोस. बाळा, प्रत्येक सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी आज सकारात्मक राहीन. मी आज मेहनत करीन. मी आज स्वामी समर्थांचे स्मरण करीन. बाळा, हे साधे विचार तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात. बाळा, संकटे आली तर घाबरू नकोस. अपयश आले तर थांबू नकोस. लोकांनी साथ सोडली तर खचू नकोस. कारण तुझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. आणि ज्या व्यक्तीच्या पाठीशी स्वामी समर्थ असतात त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमचे हरवू शकत नाही. बाळा, तुझे भविष्य उज्ज्वल आहे. तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी येणार आहेत. तुझे प्रयत्न फळाला येणार आहेत. तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत. आणि योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ तुला तुझ्या मेहनतीचे सुंदर फळ नक्की देतील. म्हणून आज पुन्हा एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहा. कारण भिवू नकोस बाळा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज या संदेशाच्या पुढील भागात मी तुला जीवनातील सर्वात मोठे सत्य सांगणार आहे. बाळा, जीवनात प्रत्येकाला काही ना काही हवे असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश हवे असते, कोणाला प्रेम हवे असते, तर कोणाला मनःशांती हवी असते. पण बाळा, या सर्व गोष्टींचा पाया एकच आहे, मनाची स्थिरता आणि स्वामींवरील अढळ श्रद्धा. बाळा, जेव्हा मन अस्थिर होते तेव्हा सुखातही आनंद मिळत नाही. आणि जेव्हा मन स्थिर असते तेव्हा अडचणींमध्येही मार्ग सापडतो. म्हणून बाहेरच्या परिस्थिती बदलण्यापेक्षा मनाला मजबूत बनव. बाळा, प्रत्येक दिवस हा एक नवीन प्रारंभ असतो. कालच्या चुका, कालची दुःखे आणि कालचे अपयश आजवर ओझे बनू देऊ नकोस. कारण जो माणूस भूतकाळाला धरून बसतो तो भविष्याचे दरवाजे उघडू शकत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक आले आणि निघून गेले त्यांच्याबद्दल कटुता ठेवू नकोस. प्रत्येक व्यक्ती तुझ्या जीवनात एखादा धडा शिकवण्यासाठी येते. काही लोक प्रेम शिकवतात, काही लोक संयम शिकवतात, तर काही लोक स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. बाळा, स्वतःला कधीही एकटे समजू नकोस. अनेक वेळा तुला वाटेल की माझ्या भावना कोणी समजत नाही, माझ्या वेदना कोणी जाणत नाही. पण बाळा, स्वामी समर्थ तुझे प्रत्येक अश्रू पाहतात. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना त्यांना माहीत आहे. बाळा, म्हणून जेव्हा खूप त्रास होईल तेव्हा लोकांकडे धाव घेण्याआधी स्वामींच्या चरणी बस. त्यांच्याशी मन मोकळे कर. कारण जिथे जगाचे शब्द संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. बाळा, आयुष्यातील सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे. रागावर विजय, भीतीवर विजय, आळसावर विजय आणि नकारात्मक विचारांवर विजय. जो स्वतःला जिंकतो तो जगही जिंकू शकतो. बाळा, तुझ्या मनात मोठी स्वप्ने ठेव, पण त्या स्वप्नांसोबत मोठी मेहनतही ठेव. फक्त इच्छा करून यश मिळत नाही, त्यासाठी कृती करावी लागते. दररोज थोडे थोडे पुढे जावे लागते. बाळा, लोक तुला काय म्हणतात यापेक्षा तू स्वतःला काय म्हणतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर जगातील कोणतीही व्यक्ती तुला थांबवू शकणार नाही. बाळा, अनेक वेळा जीवनात उशीर होतो पण अन्याय होत नाही. स्वामी समर्थ प्रत्येकाला योग्य वेळी योग्य फळ देतात. त्यामुळे अधीर होऊ नकोस. तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. बाळा, रोज सकाळी उठल्यावर एक गोष्ट लक्षात ठेव, तू जिवंत आहेस हेच एक मोठे वरदान आहे. तुला पुन्हा एक संधी मिळाली आहे. तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस. तू पुन्हा सुरुवात करू शकतोस. आणि तू पुन्हा एकदा तुझे जीवन सुंदर बनवू शकतोस. बाळा, जर कोणी तुला दुखावले असेल तर त्याला माफ कर. कारण माफी ही त्याच्यासाठी नाही तर तुझ्या मनाच्या शांततेसाठी असते. मनात राग ठेवला की सर्वात जास्त त्रास स्वतःलाच होतो. बाळा, तुझ्या आयुष्यात किती पैसा आहे यापेक्षा तुझ्या मनात किती समाधान आहे हे महत्त्वाचे आहे. कारण समाधानाशिवाय मिळालेले यशही रिकामे वाटते. बाळा, लक्षात ठेव, संकटे येतील, अडथळे येतील, अपयश येईल, पण हे सर्व कायमचे राहणार नाही. कारण प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होते. प्रत्येक रात्रीनंतर सूर्य उगवतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यशाचा दिवस येतो. बाळा, जेव्हा तुला वाटेल की आता माझ्याकडून काहीच होणार नाही तेव्हा फक्त एक क्षण डोळे बंद कर आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. या नावात अपार शक्ती आहे. या नावात धैर्य आहे. या नावात आशा आहे. या नावात विश्वास आहे. आणि या नावात जीवन बदलण्याची क्षमता आहे. बाळा, आजपासून स्वतःला कमी समजणे बंद कर. स्वतःवर प्रेम कर. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या प्रयत्नांचा आदर कर आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने जग. कारण बाळा, तू साधा नाहीस. तू कमकुवत नाहीस. तू एक स्वामी भक्त आहेस.
आणि स्वामी भक्ताच्या जीवनात कितीही अंधार आला तरी त्याच्या अंतःकरणात आशेचा दिवा कधी विझत नाही. म्हणून शेवटी पुन्हा एकदा तुला सांगतो, धैर्य ठेव बाळा, श्रद्धा ठेव बाळा, साबुरी ठेव बाळा, चांगले कर्म करत राहा बाळा, आणि स्वामी समर्थांचे नाम कधीही सोडू नकोस. कारण भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला तुझ्या आत दडलेल्या सामर्थ्याची जाणीव करून देणार आहे. बाळा, अनेक लोक संपूर्ण आयुष्य जगतात, पण स्वतःची खरी ताकद त्यांना कधीच कळत नाही. कारण ते नेहमी स्वतःच्या कमतरतांकडे पाहतात, पण स्वतःमधील गुणांकडे पाहत नाहीत. बाळा, लक्षात ठेव, स्वामी समर्थांनी तुला व्यर्थ निर्माण केलेले नाही. या पृथ्वीवर तुझा जन्म एका खास उद्देशासाठी झाला आहे. तुझ्यामध्ये असे काही गुण आहेत जे इतर कोणामध्ये नाहीत. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नकोस. बाळा, जेव्हा एखादी गोष्ट तुझ्या मनासारखी होत नाही, तेव्हा लगेच निराश होऊ नकोस. अनेक वेळा स्वामी तुला ज्या मार्गावरून नेत असतात, तो मार्ग तुला सुरुवातीला समजत नाही. पण काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर कळते की जे घडले तेच योग्य होते. बाळा, जीवनात संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अधीर माणूस संधी गमावतो, पण संयमी माणूस योग्य वेळेची वाट पाहून यश मिळवतो. जसा शेतकरी बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहत नाही की पीक आले का, तसाच तूही तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. बाळा, तुझे मन कधी कधी तुलाच घाबरवेल. ते तुला सांगेल की तू हे करू शकत नाहीस, तू अपयशी होशील, लोक तुझ्यावर हसतील. पण बाळा, हे लक्षात ठेव की भीती ही सत्य नसते. भीती म्हणजे मनाने तयार केलेली एक सावली असते. बाळा, जेव्हा भीती वाटेल तेव्हा स्वामींचे नाव घे. कारण श्रद्धा वाढली की भीती कमी होते, विश्वास वाढला की शंका दूर होतात. बाळा, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तुझ्यावर विश्वास ठेवेलच असे नाही. पण जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तोपर्यंत काहीही अशक्य नाही. बाळा, लोक तुझ्या अपयशावर हसतील, पण जेव्हा तू यशस्वी होशील तेच लोक तुझे कौतुक करतील. म्हणून लोकांच्या मतांवर नाही, तर तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. बाळा, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे. शिकणे कधीही थांबवू नकोस. कारण जो माणूस शिकणे थांबवतो, त्याची प्रगतीही थांबते. बाळा, तुझ्या जीवनातील काही जखमा कधीच पूर्णपणे भरून निघणार नाहीत, पण त्या जखमा तुला अधिक मजबूत बनवतील. त्या तुला शिकवतील की तू किती मोठ्या संकटातून बाहेर पडला आहेस. बाळा, कृतज्ञता ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे आभार माननीय. जे मिळाले त्याबद्दल आभार माननीय. कारण कृतज्ञ मनात दुःख टिकत नाही. बाळा, जर तुला मोठे यश मिळवायचे असेल तर मोठ्या अडचणींनाही सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कारण मोठ्या स्वप्नांसोबत मोठ्या परीक्षा येतात. बाळा, आज ज्या गोष्टीसाठी तू संघर्ष करतो आहेस, उद्या तीच गोष्ट तुझा अभिमान बनेल. त्यामुळे आजचा त्रास सहन कर, कारण तो उद्याच्या आनंदाची तयारी आहे. बाळा, काही वेळा तुझ्या जीवनात अशी परिस्थिती येईल की तुला काहीच मार्ग दिसणार नाही. पण बाळा, लक्षात ठेव, जिथे तुझा मार्ग संपतो, तिथून स्वामींचा मार्ग सुरू होतो. बाळा, मनात प्रेम ठेव, दुसऱ्यांना मदत कर, शक्य तितके चांगले कर्म कर. कारण चांगुलपणाचे फळ कधी ना कधी नक्की मिळते. बाळा, स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी मोठे विधी आवश्यक नाही. स्वच्छ मन, प्रामाणिक भक्ती आणि दुसऱ्यांप्रती प्रेम पुरेसे आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग तुला काहीतरी शिकवण्यासाठी आला आहे. त्यामुळे संकटाला शत्रू समजू नकोस, त्याला शिक्षक समज. बाळा, आजपासून एक गोष्ट ठरव, भूतकाळाच्या ओझ्याखाली जगायचे नाही, भविष्याच्या चिंतेत हरवायचे नाही. आजचा दिवस पूर्णपणे जगायचा, स्वामींचे नाम घ्यायचे आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहायचे. बाळा, लक्षात ठेव, तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तुझे सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. तुझ्या प्रार्थना व्यर्थ गेलेल्या नाहीत. तुझे अश्रू स्वामींनी पाहिले आहेत. आणि योग्य वेळ आल्यावर तुझ्या जीवनात असा प्रकाश येईल की आजचा अंधार तुला आठवणारही नाही. म्हणून बाळा, विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा, नामस्मरण करत राहा आणि कोणतीही परिस्थिती आली तरी हार मानू नकोस. कारण भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज मी तुला जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्टीबद्दल सांगणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. बाळा, जग तुझ्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, पण तू स्वतःवर विश्वास ठेवणे कधीही सोडू नकोस. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याला थांबवणे कोणालाही शक्य नसते. बाळा, अनेक लोक स्वतःच्या क्षमतेपेक्षा स्वतःच्या भीतीवर जास्त विश्वास ठेवतात. म्हणून ते मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करत नाहीत. पण बाळा, स्वामी समर्थांचा भक्त कधीही भीतीसमोर झुकत नाही. कारण त्याला माहित असते की त्याच्या पाठीशी स्वामींची कृपा उभी आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अपयशाने तुला काहीतरी शिकवले आहे.
प्रत्येक वेदनेने तुला अधिक मजबूत केले आहे. प्रत्येक संघर्षाने तुला अधिक शहाणे केले आहे. त्यामुळे तुझ्या भूतकाळाचा राग करू नकोस, कारण त्यानेच तुला असा मजबूत माणूस बनवले आहे. बाळा, कधी कधी तुला वाटेल की मी खूप प्रयत्न करतो आहे पण काहीच बदलत नाही. पण लक्षात ठेव बाळा, झाड वाढत असताना रोज दिसत नाही, पण काही काळानंतर त्याची उंची सर्वांना दिसते. तसेच तुझी मेहनतही शांतपणे फळ देत असते. बाळा, लोकांच्या टाळ्या मिळाल्या तर आनंदी हो, पण त्यावर अवलंबून राहू नकोस. आणि लोकांनी टीका केली तर त्यातून शिक, पण खचून जाऊ नकोस. कारण लोकांचे मत बदलत राहते, पण तुझे ध्येय स्थिर राहिले पाहिजे. बाळा, जीवनात सर्व काही मिळवण्यापेक्षा योग्य गोष्टी मिळवणे महत्त्वाचे आहे. पैसा मिळव, पण त्यासोबत संस्कारही ठेव. यश मिळव, पण त्यासोबत नम्रताही ठेव. प्रसिद्धी मिळव, पण त्यासोबत चांगुलपणाही जप. बाळा, तुझ्या घरातील शांतता ही तुझ्या जीवनातील मोठी संपत्ती आहे. म्हणून घरात प्रेमाने बोल, वडीलधाऱ्यांचा आदर कर, लहानांवर प्रेम कर, कारण जिथे प्रेम असते तिथे स्वामींची कृपा आपोआप येते. बाळा, स्वतःला सतत दोष देऊ नकोस. चुका प्रत्येकाकडून होतात, पण शहाणा माणूस चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो. जो माणूस फक्त पश्चाताप करत बसतो तो पुढे जाऊ शकत नाही. बाळा, वेळ हा सर्वात मोठा गुरु आहे. वेळ तुला लोकांची ओळख करून देतो. वेळ तुला तुझी ताकद दाखवतो. आणि वेळ तुला शिकवतो की कोणत्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत. बाळा, जर तुझ्या जीवनात सध्या कठीण काळ चालू असेल तर घाबरू नकोस, कारण कठीण काळ कायम राहत नाही, पण कठीण काळातून जाणारे मजबूत लोक कायम राहतात. बाळा, प्रत्येक दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने कर. आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. हा विचार तुझ्या संपूर्ण दिवसाला सकारात्मक दिशा देईल. बाळा, तुला कदाचित सध्या तुझ्या प्रयत्नांचे फळ दिसत नसेल, पण स्वामी समर्थ तुझे प्रत्येक प्रयत्न पाहत आहेत. तुझे प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक संघर्ष त्यांच्या नजरेत आहे. बाळा, जेव्हा खूप थकवा जाणवेल तेव्हा थोडा आराम कर, पण तुझे ध्येय सोडू नकोस. कारण थांबणे ठीक आहे, पण हार मानणे नाही. बाळा, तुझ्या मनात जर शंका आली तर ती श्रद्धेने दूर कर. जर भीती आली तर ती नामस्मरणाने दूर कर. आणि जर निराशा आली तर स्वामींच्या चरणी बसून मन मोकळे कर. बाळा, लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, तू दुर्बल नाहीस, तू अपयशी नाहीस, तू स्वामी समर्थांचा भक्त आहेस. आणि ज्या भक्ताच्या हृदयात स्वामी समर्थ असतात त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. बाळा, आजचा दिवस जरी कठीण असला तरी उद्याचा दिवस सुंदर असू शकतो. आजची वेदना उद्याची ताकद बनू शकते. आजचा संघर्ष उद्याचे यश बनू शकतो. आणि आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे कारण बनू शकतात. म्हणून बाळा, धैर्य ठेव, श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि सतत पुढे चालत राहा. कारण स्वामी समर्थ तुला जिथे पोहोचवू इच्छितात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुझा प्रत्येक संघर्ष उपयोगी पडत आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा प्रेमाने सांगतो,